हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झाली ग्रीन टी घेऊन. आणि मी आता बसली. जरा थोडंसं मला असं वाटतंय की म्हणजे ॲसिडिटी झाल्यासारखं, म्हणून मी आता लवंग ठेवली आहे तोंडामध्ये. तुम्हाला तसं वाटेल की काय तरी आहे, तर मी लवंग ठेवली आणि विलायची पण आहे. तर ते विलायची आणि लवंग दोन्ही धरून ठेवले. त्याचा रस गिळत राहिल्याने थोडंफार मला म्हणजे त्रास कमी होईल नंतर. कारण ॲसिडिटी झाल्यानंतर सगळ्यात जास्त तुम्हाला सांगते, विलायची असते ना, हिरवी विलायची, अख्खी एक विलायची सोलायची आणि तोंडामध्ये धरून ठेवायची आणि त्याचा रस गिळत राहायचा. आणि शेवट ती गिळून बी टाकली, चावून तरी चालतं. एवढा छान फरक पडतो, तुम्ही करून बघा. आणि मी केलंय. अशात मला खूप म्हणजे गोळी जास्ती घ्यायची गरज पडत नाही. जेव्हा मला डोकं अतिप्रमाणात दुखतं तेव्हाच मी गोळी घेते. परंतु जळजळ वगैरे होत असेल तर मी लगेच विलायची जर खाल्ली ना, दिवसभरामध्ये मी 2 विलायची तर संपवत असते. सकाळी जाताना जर मला वाटलं ना, तर मी पर्समध्ये घेऊन जात असते. आणि सकाळी जाताना मी एक संपवत असते ना, आल्याच्या नंतर एक संपवत असते. तर मला म्हणजे फरक पडतो. तुम्हाला एक छोटं मोठंसं पर्याय म्हणून जर करायचं असेल तर तुम्ही बघा खाऊन, तुम्हाला पण नक्कीच जाणवेल. आणि राहिला प्रश्न, आता मी प्रत्येकालाच इथं नाही सांगू शकत ना की मी काय जॉब करते, कुठं जॉब करते. मी सांगितलेलं आहे बस की मी कंपनीमध्ये जॉब करते आणि बऱ्याच वर्षापासून मी ती जॉब करत आहे. आता नवीन नवीन लोक येतील तर प्रत्येकालाच मी ती गोष्ट शेअर नाही करू शकत. तुम्हाला पण समजायला पाहिजे ना आपण कितपत काय काय विचारावं. आता मी कितीदा सांगितले मी कुठं राहते, तरी पण बार बार एकच कमेंट्स, कुठं राहते, काय जॉब करते, कुठं राहते, काय जॉब करते. काही का असं ना, काम करते ह्याला महत्व आहे ना. भले एखाद्याचं धुणं भांडी करत असू, लादी पुसत असू, काय पण असू, बरोबर की नाही. आणि राहिला प्रश्न की नाही का, प्रायव्हेट जॉब करून एवढं सगळं हँडल करणं मुश्किल असतं. असं काही नसतं. ठरवलं ना तर काही मुश्किल पण नसतं. म्हणजे प्रायव्हेट जॉब जरी असल्या तर ते बऱ्याच वर्षापासून जर तुम्ही एकाच ठिकाणी जॉबला असाल आणि तुमचं जर काम चांगलं असेल, तुमचे जर कुणाशी असं हे नसेल, तुम्ही तुमचं काम जर काटेकोर करत असाल आणि तुमचं कुठलीही कामाबद्दलची तक्रार नसेल, गळमटळम हे ते, तर तुम्हाला सांगते असं काही नाहीये. पेमेंट सुरुवातीला कमीच असतं, परंतु नंतर नंतर पेमेंट परत वाढ होत 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 असते. आणि असंच माझ्यासोबत झालेलं आहे. त्यामुळे मी माझं किती पेमेंट आहे सध्या मी तुम्हाला नाही शेअर करू शकत. आणि मी नुसतं त्याच कामावरती बसले नाहीये, तर मी दुसरं पण, मी मध्ये पण तुम्हाला सांगितले होते की मी दुसरं काम बघत आहे पार्ट टाइमच. कारण मला आता पण गरज वाटते. आणि मी तेव्हा पण तुम्हाला सांगते, ओव्हर टाइम तिथं करून सुद्धा मला पैसा कमी पडत होता. तर मी एक दुसरं काम केलं होतं म्हणण्यापेक्षा करत होते. करत होते. तर ती आता तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगते की मी दुसरं काम करत होते. ते काम कसं आणि काय होतं आणि मला त्या कामासाठी कुणी मदत केली होती. त्या कामासाठी माझा जो ह्या जगात नाही आहे मित्र, माझा ह्या जगात नाही आहे, कोरोनामध्ये जो गेला, त्यानं मला त्या दुसरं काम साठी मदत केली होती. आणि मला तिकडून पण चांगल्या पद्धतीनं पेमेंट भेटत होतं. आणि माझं इकडचं दिवसभराचं पेमेंट असं होऊन माझं खूप चांगलं बॅलन्स झाला होता आणि खूप व्यवस्थित चाललं होतं माझं. मुलांचं शिक्षण, खाणं पिणं, सगळ्या गोष्टी. आणि मग काही आपल्याला घ्यायचं असेल तर त्या गोष्टी होत होत्या. परंतु आता कसं झालं, माझं एकाच पेमेंटवरती बॅलन्स थोडासाही होतोय. तरी पण आता माझा मुलगा जातोय, थोडेफार त्याचे पण काही येते मला, काही का असं ना, काही येते मला. तेवढ्याने थोडाफार मला मदत होते. आणि मी सध्या ज्या घरामध्ये राहत आहे त्याचं भाडं खूप तर खूप 8-8.5 हजार भाडं आहे मला इथं. आणि हे पण 8.5 हजार वाढले बरं का. 15%, 10%, 10 ते 15% वाढत असतं वार्षिक. तर मी हे सारखं सारखं पसारा उचलून मी वैतागली होते, म्हणून मी हे जे घेतलंय ना, इथं भाडं थोडं कमी आहे. आणि 8.5 हजार भाडं आहे आणि 1,000 मेंटेनन्स आहे इथे. आणि फर्निचर फ्लॅट आहे बरं का.
इथं फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लोक ठीक नाही आहेत ह्याचा प्रॉब्लेम आहे. आणि इथे ह्याचा जो ओनर आहे तो ओनर इथं नसतो, तो ओनर इथं इंडियामध्येच नसतो. त्यामुळे त्यांना इथं येईल राहील ह्याचा हे नाही आहे. आणि त्याच्याकडनं मी ज्या वेळेला हे रेंट मी घेतला त्यावेळेला मी त्याला बोलणं करून घेतलेलं होता की त्यानं मला कमीत कमी 5 वर्ष तरी हा फ्लॅट द्यावा. आणि 5 वर्षाचं मी रेंट ॲग्रीमेंट बनवलेलं आहे 5 वर्षाचं. 5 वर्षामध्ये दुसरं काहीच चेंज करायची गरज नाही. 5 वर्षाला फक्त 10-10%नी, 5-5 टक्क्यांनी, 15-15 टक्क्यांनी त्याला रेंट वाढवून द्यायचे. तर पहिली 1 वर्ष तर त्यानं माझ्याकडनं रेंट वाढवून घेतलं नाही, परंतु नंतर आता ते रेंट वाढले, 1,000 रुपयांनी रेंट वाढले. तर 1,000 रुपयांनी रेंट वाढलेला आहे, तर ते रेंट मी पे करत आहे. आणि राहिला प्रश्न, प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीला मी पेमेंट देत नाही आहे. मी त्याचं जे इथलं अकाउंट आहे, 2 महिन्याचं 3 महिन्याचं मी त्याला एकदाच पे करते, असं आमचं ते ठरलेलं आहे. आणि इथं ओनर नसतो, त्यामुळे मला त्याचं की तो येईल, त्याला राहायचं असेल ह्या गोष्टीची भीती नाही, कारण मी 5 वर्षाचं बनवलेलं आहे. मला शिफ्टिंगची हे ते कटकट होणार नाही, त्यामुळे पण मी 5 वर्षाचं बनवलेलं आहे. कारण मी खूप परेशान झाले होते शिफ्टिंग करून. आणि इथं फक्त 11 महिन्याचं ॲग्रीमेंट असतं, 11 महिन्याने ते बदलावंच लागतं आणि बदलावंच लागतं. सहसा बरेच ओनर असे आहेत की ती नंतर त्या व्यक्तीला तिथं ठेवतच नाही. कदाचित काही असतात, भरोशाचे असतात, चांगले असतात, ओळखीचे जर असतील, लोकांची वागणूक चांगली असेल, त्यांना वेळेच्या वेळेला पैसे दिले आणि ते जर लोक चांगले संस्कारी घरातले असतील, फॅमिली असेल, तर लोक विचार करतात, मग ठेवतात 3-3, 4-4 वर्ष. परंतु शक्यतो आता ते 3-3, 4-4 वर्ष ठेवत नाही. ह्या ओनरला मी बघायला आल्याच्या नंतरच त्यांना बोलले होते की हे बघा मी घेईल, परंतु मला 5 वर्षाचं ॲग्रीमेंट तर पाहिजे. तर ते हो म्हटले होते, कारण ते म्हणे मला तरी कुठं इंडियामध्ये यायला जमणार आहे सारखं सारखं, परत नातेवाईकांना सांगा, त्याला भाडेकरी बघा, हे बघा. मग त्यांनी माझं म्हणजे नातलगच आहेत. आणि आता नातलगातलं म्हटल्यानंतर सगळे डिटेल्स माहिती असतात, सगळे ओळखी वगैरे असतात, त्यामुळे त्यांनी मला हे घर रेंटनी दिलं. आणि मला ते कुठल्याही गोष्टीला इथं काय बसवायचं असेल, काय हे करायचं असेल, तर कुठल्याही गोष्टीला मी त्यांना कॉल केल्याच्या नंतर कधीही नाही म्हणत नाही. घरामध्ये इथं खिळे नाही मारायचे, तिथे हे नाही करायचं असं त्यांनी सांगितलेलं नाही. तुमचं घर समजून वापरा आणि राहा आणि व्यवस्थित स्वच्छता ठेवा, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. बस ह्याच्या पलीकडे काही नाही. तर मी तुम्हाला सांगायचं आहे, मला तो जो माझा मित्र कोरोनामध्ये गेला त्यानं मला जॉब ऑफर केली. तर ते जॉब ऑफर कशाची केली त्यानं मला, त्याला सगळं माहिती होती परिस्थिती, म्हणून त्यानं त्या गोष्टी केल्या होत्या. तर त्याचा इथे एक बिझनेस होता म्हणजे काय होतं, बॅक ऑफिस चालू केलं. आता हे काय आहे, इथं काय काय असतं हे नका मला विचारू, कारण ज्यांना शिकलेले आहेत, जे पुण्यामध्ये येऊन राहिलेले आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे बॅक ऑफिस म्हणजे काय असतं, किंवा बॅक ऑफिसला कुठले कामं चालतात, कुठले कागदपत्रांवरती कामं केली जातात. तर बॅक ऑफिस होतं, आणि बॅक ऑफिस होतं त्यानं स्वतः इथं हे केलेलं होतं. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मला पार्टनरशिप घे म्हणत होतं, दोघांनी आपण मिळून हे करू, आणि जो काय हे होईल ते आपण भेटेल ते आपण प्रॉफिट अर्धा घेऊ. मी त्याला म्हटलं माझ्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तुला करायचं आहे तर तू स्वतःच्या ह्याच्यावर कर. त्यानं स्वतः हे केलं होतं. आणि त्याला बघायला जमत नव्हतं, कारण त्याचा स्वतःचा दुसरा मोठा बिझनेस होता, आणि 2 बिझनेस होते. त्याला तीच बघता बघता ही झालं होतं, म्हणून त्याने इथं परत मला नंतर म्हटलं की ठीक आहे, पार्टनरशिप जरी तुला नसली घ्यायची तरी ते सोडून दे, परंतु तुझं ऑफिस सुटल्याच्या नंतर तू संध्याकाळी तिथे जाऊ शकते का, जो कामाचं हे आहे तेवढे 2-3 तासामध्ये तुला जेवढं जमतंय तेवढं काम करायचं, ऑफिस बंद करायचं आणि परत घरी यायचं. मग आणि शनिवारी सुट्टी नसायची त्या ऑफिसला, बॅक ऑफिसला, तर शनिवारचा पूर्ण दिवस मी तिथं काम करायचे आणि संध्याकाळी तिकडंच उतरायचे, तिकडं थांबायचे. म्हणजे मी 8पर्यंत ऑफिस तिथं चालू ठेवायचे. 8च्या नंतर मी यायचे, 8च्या नंतर मी घरी यायचे, फ्रेश वगैरे व्हायचे आणि स्वयंपाक करायचे. मुलगी होती तोपर्यंत मला टेन्शन नव्हतं, मुलगी माझी करायची बऱ्यापैकी, कशा का असं पोळ्या भाजी बनवायची. भली कधी आवडायचं नाही, कधी नाही, पण ती बनवायची. त्यामुळे मला कसं त्यावेळेला ती जोपर्यंत होती ना तोपर्यंत मी बाहेरचं जर दुसरं ओव्हर टायमिंग किंवा पार्ट टायमिंग जॉब केला ना तर माझं ॲडजस्ट होऊन जायचं.
मग त्यावेळेला त्यांना ती मला ऑफर केली जॉबची. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी आठवडाभर आधी करून बघते मला कसं हँडल होते. मग मी आठवडाभर मी ते पहिलं ट्राय केलं की मी ऑफिस म्हणजे माझी जी कंपनीची गाडी आहे ती मला सोडायला घ्यायला येते, मी तिकडंच उतरायचे, ऑफिसच्या तिकडे उतरायचे आणि तिकडेच थांबायचे. मग मी संध्याकाळी 8:30ला, म्हणजे तिथं मुलं आणि मुली जॉबला होत्या, कॉम्प्युटर वगैरे होते तिथं, चांगला सेटअप, बऱ्यापैकी सेटअप होता. जिथं लोनची कामं केली जातात, कागदपत्रांची पूर्तता केली जाते, जिथं त्याला बॅक ऑफिस म्हणतात. ते तसलं ते बजाज फायनान्स वगैरे तसलं नाही आहे, हे बँके थ्रू कामं होत असतात. तर त्याचं ऑफिस होतं आणि ते ऑफिस चालवायला, लक्ष द्यायला मी तिथं होते. तर तुम्हाला सांगते, मग मी 8ला तिथून यायचे आणि शनिवारचा पूर्ण दिवस माझा तिथं राहायचा. तर तिथं मुली 7 मुली होत्या आणि 2 मुलं होते जे बाहेरचे काम करणार त्यासाठी. तर त्यांना पेमेंट होतं 9,000 पासून स्टार्ट होतं. 9,000च्या नंतर काही जणांना थोडासा टायमिंग 6 महिने झाले की त्यांना पेमेंट वाढवायचे, मग परत त्यांना 10 करायचं, 12, 14 पर्यंत पेमेंट घेत होते तिथं मुली होती ते. आणि मला ते आठवडं झालं चांगलं, म्हणजे हँडल झालं की नाही बाबा काही प्रॉब्लेम नाही. मग तो म्हणे ठीक आहे तू कर, मी तुला त्याचं पेमेंट देत जाईल. त्यानं पण मला तिथून पेमेंट त्याचं द्यायचा मंथली. मग त्यामुळे माझं कसं व्हायला लागलं माहिती आहे का, ते पेमेंट हे पेमेंट मिळून माझी व्यवस्थित ॲडजस्ट व्हायला लागली आणि मी माझं मुलांचं शिक्षण करत राहिले, खाणं पिणं सगळं व्यवस्थित करत राहिले. मी 2 कामं केली. आणि जसा कोरोना सुरू झाला अशी बरबादी सुरू झाली, सगळे ऑफिस बंद झाले, कामं बंद झाले. कोरोनामध्ये तो गेला, कोरोना झाला तो गेला. त्याच्या घरच्या लोकांनी आता पुढं आम्हाला नाही करायचं, ते बिझनेस नाही वाढवायचा, इकडं कोण लक्ष देणार नाही, असं नाही तसं नाही, म्हणून त्या लोकांनी बंद केलं. त्याच्या घरच्या बंद केलं, सगळं सेटअप वगैरे सगळं हे केलं. माझं काम थांबलं. म्हणजे एका ठिकाणी मी जिथं काम करत होते तिथून मला दुसरी पेमेंट भेटायची, ती माझं थांबल्याच्या नंतर मग मी त्याच्या जाण्याच्या दुःखात होते, त्याच्यामुळे मी एवढंही केलं नाही. परत नंतर मला जाणवायला लागले की मला चणचण जाणवायला लागली. म्हणजे मुलाची फीस असते, कुठं काही असतं, घरातलं असतं, दवाखाना असतो, हे ते खाणं पिणं रेंट वगैरे सगळं, त्यामुळं मला थोडंसं जड चाललं. म्हणून मी मध्ये जॉब बघितली होती, परंतु ती जॉब अशी होते की पेमेंट कमी आणि टायमिंग जास्ती. बरं मग मी आराम करणार कधी? मी जर 12-1ला घरी आले तर मी आराम करणार कधी? परत सकाळी लवकर उठून आवरून जायचं असतं, ते सगळं मला हे होईना. म्हणून मग माझा मुलगा म्हणे की दुसरीकडे तू बघण्याच्या ऐवजी मीच दुसरीकडे जॉब बघतो पार्ट टाइम आणि मी करतो, मम्मी पण तू करू नको आता दुसरा जॉब, कारण की पहिलाच तुला खूप त्रास होतो. असा म्हणला मुलगा, तू जाऊ नको पण मी करतो, मी कुठंतरी काम बघतो. तेवढ्यात मी स्वतःच माझ्या ओळखीच्या आहेत त्यांच्याकडे विचारल्याच्या नंतर त्यांनी मला हो म्हटले आणि माझ्या मुलाला त्यांनी त्यांच्याकडे ऑफिसमध्ये जॉबला ठेवून घेतली. तर आता त्या मुलाचे थोडेफार येतात आणि माझे, तर करतोय आम्ही कसं तरी ॲडजस्ट. परंतु मला तिकडनं जी पेमेंट येत होती ती पेमेंट मला जास्ती येत होती की कमीत कमी माझं त्याच्यातून रेंट जायचं आणि महिन्याचा किराणा यायचा, एवढी पेमेंट मला त्याच्या ऑफिसकडून येत होती, त्याच्याकडून. तर एक असा चांगला मित्र गमावलाय मी की ज्यांनी मला अशी जरी समोरून मदत केली नसेल ना, तर अशी मात्र नक्कीच केली आहे. कारण त्याला माहिती राहायचं ही समोरून अशी मदत घेणार नाही. आणि खरोखर मी आत्तापर्यंत कधीही कुणाच्या समोर हात पसरलेला नाहीये. आणि देवाने मला, माझा हात असा राहावा पण देवाने माझा हात कधीच असा करू नये, ही एवढीच माझी इच्छा आहे. कारण की नाही, माझा स्वाभिमान आहे तो, असा जो हात आहे ना माझा, हा स्वाभिमान आहे, असा हात माझा स्वाभिमान नाही. म्हणून मी आणखीन पण म्हणते की मला जर एखादी चांगली ऑफरवाली जॉब भेटली पार्ट टाइम, जसं की तिथल्यासारखी, आणि मला व्यवस्थित पेमेंट दिलं, तर मी परत सुद्धा संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करायला तयार आहे. परंतु सध्या कोरोनापासून इतकं भयंकर झालंय की जॉब आहेत परंतु पेमेंट खूप कमी द्यायला लागलं. आता हेच बघा ना, जिथं म्हणजे बॅक ऑफिसचं मी बघायचे ना, तिथं मुली होत्या, तिथं त्यांना स्टार्टिंग 9,000 होती. आत्ता अक्षरशः खोटं बोलत नाही, बॅक ऑफिसला मुली तुम्हाला सांगितले मी किती कमी प्रमाणात 6 आणि 7 हजारापासून कामं करतायत
करोनाच्या नंतरचं बदललेलं हे दृश्य आहे. 6 आणि 7 हजारापासून दिवसभर काम करतात. सकाळी 9ला जातात, संध्याकाळी 7ला सुटतात. एवढ्या टाइम त्या मुली फक्त 7,000वर काम करतात. विचार करा, मग त्या 7,000मध्ये त्या रेंट देणार, खाणार, स्वतःचं काही कमी जास्त बघणार का आई वडिलांना देणार? तर अशी सगळी परिस्थिती चाललेली आहे. त्यामुळे मी पार्ट टाइमचा जॉब बघायला गेल्याच्या नंतर मला वेळ जास्ती जातोय आणि पेमेंट कमी देत आहे, म्हणून मी ते करत नाही आहे. बाकी काहीच नाही. नाही तर मला अजून सुद्धा गरज आहे कामाची आणि पैशांची सुद्धा. बघू आता, जर चांगली ऑफर आली तर मला नक्कीच जाईल. परंतु मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, मी जिथं ज्या संस्थेला मी पहिलं काम करत होते तिथं मला स्टार्टिंगलाच 25,000 पेमेंट देऊन ते मला ऑफर देत आहेत कामाची. परंतु मला होणार नाही ते काम, असं मी म्हणते. का? कारण दिवसभरचं काम म्हटल्यानंतर मला माझं इकडचं काम सोडून चालणार नाही जॉब, आणि इकडे दिवसभर जातो म्हणजे कुठे गेलं कामानिमित्त तर 2-2 दिवस सुद्धा तिकडंच जातात. त्यामुळे मला ते काम नको वाटतं आणि मी करण्याचा निर्णय घेत नाही आहे. तर चला, तुम्हाला याच्यातून समजलं असणार आहे की एका ह्याच्यावरती काही होत नसतं. माणसाला ह्या सिटीमध्ये जर राहायचं असेल, पुणे मुंबई जर सिटीमध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला 2-2 जॉबचं ऑप्शन चॉईस करावं लागतं. तेव्हा जाऊन तुमची लाईफ टिकते, किंवा तेव्हा जाऊन तुम्ही तिथे टिकू शकता आणि तेव्हा जाऊन तुम्ही काहीतरी करू शकता. नाहीतर एका जॉबवरती काही होत नाही, कारण पेमेंट सध्या खूप कमी आहेत. आम्ही लागलो होतो त्यावेळेला पेमेंट बऱ्यापैकी होतं आणि आमचं वाढत वाढत गेले. तर मला ती एक गोष्ट शेअर करायची राहून गेलेली, बऱ्याच टायमिंगपासून एक गोष्ट राहून गेलेली आहे बरं का. की मी तुम्हाला म्हणते ना की मी पण मंदिराचा सहारा घेतला होता. दुसऱ्या वेळेला जेव्हा मी घर सोडलो होतं त्यावेळेला मी मंदिराचा सहारा घेतला होता. कसं तर माझा एक नातलग होता, माझा आत्तेभाऊ होता, आणि तो खूप मला सारखं म्हणायचं. मी त्याला म्हटलं नाही की अरे मला घरातून असं करतात तसं करतात, सारखं म्हणायचं दे सोडून, कधी पण ये, तुझा ही भाऊ आहे, कधी पण ये, तुझा ही भाऊ आहे, अर्ध्या रात्रीचा फोन कर, असं कर तसं कर म्हणायचं. आणि मला खरं वाटायचं बरं का. मग मी त्या दिवशी घर जेव्हा सोडलं, स्वतःहून जेव्हा मी घर सोडलं, त्या दिवशी मी त्याला घर सोडल्याच्या नंतर मुलं वगैरे स्कूलमधून घेतल्याच्या नंतर मी एका मंदिराच्या तिथे थांबले आणि त्याला फोन लावला. त्यानं पहिला फोन उचलल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं अरे असं असं झालं आणि मला माझ्या सासूनं म्हणजे मी घर सोडले असं मी त्याला सांगितलं. तर तो म्हणे काय झालं, काय नाही, कशाला घर सोडायचं, असं तसं मला तो शिकवायला लागला. मी म्हटलं तू म्हणला होतास ना की मी आहे म्हणून, तर आता मला तू मदत कर म्हटलं. आठवडाभर तरी तुला मला माझी तुझ्याकडे थांबायची सोय कर, आठवड्यामध्ये मी माझी काहीतरी सोय करते, आणि नाहीतर मला रूम वगैरे बघण्यास मदत कर बरं का, फ्लॅट वगैरे बघण्यास मदत कर, असं तसं मी त्याला रिक्वेस्ट केली. तर फ्रेंड्स, जसा त्यानं मी तसं म्हणल्याच्या नंतर मी तुला फोन करतो, एक फोन येतो म्हणून फोन ठेवला आणि मी तुला करतो म्हणला. तुम्हाला सांगते म्हणून मला तुम्हाला का सांगायचं माहिती आहे का, मी आहे, वेळ पडल्यावर हे कर, असं कर तसं कर म्हणणाऱ्यावर किती बी जवळचा जरी स्वतःचा भाऊ जरी असला ना तरी विश्वास ठेवू नका. कारण वेळ पडल्यावर कुणीच कधीच आपले लोक कामाला येत नाहीत, खरोखर येत नाहीत. कुणाच्या भरोशावर नाही, स्वतःच्या हिमतीवर तुम्ही जगायला शिका आणि स्वतःच्या हिमतीवर तुम्ही तुमचं स्वाभिमान सांभाळा. कुणाच्याही जीवावरती कधीही हे करायचं नाही, घर सोडून यायचं नाही. माझं तिथं काही चुकलंच नव्हतं. मी फक्त त्याला सपोर्ट मागत होते की मला एक तर फ्लॅट बघून दे, ह्या एरियामध्ये मला फ्लॅट बघून दे, आणि मी तिथं मला थोडंसं पसारा वगैरे, कारण त्याच्याकडे गाडी होती, तर मला थोडंसं सामान वगैरे घ्यायचंय खाण्यापुरतं झोपण्यापुरतं, तर माझ्याकडे कपडे वगैरे नाही आहेत, हे सगळं मला घेण्यासाठी मदत कर, फक्त माझ्यासोबत चल गाडी घेऊन, खरेदी करून आणून मला म्हणजे फ्लॅट करून तिथं भांडे वगैरे सगळं मला ठेवून दे, आणि बाकी मग तू काहीच करू नको. मी स्वतः कमवते, तर मी काही त्याच्या जीवावरती थोडी ना घर सोडलं होतं किंवा त्याच्या भरोशावरती, फक्त त्याची मला मदत पाहिजे होती. कशासाठी? तर मला फ्लॅट बघण्यासाठी. आणि तुम्हाला सांगू, कॉल आला मुलाचा आणि मध्येच व्हिडिओ कट करावा लागला.
तर तू आता घरी येतोय ना, तर काय आणायचं का विचारतोय. म्हणून त्याचा फोन आला होता. दही आणायला सांगितले त्याला, कारण की मला कढी बनवायची. तर तुम्हाला सांगते, मग त्याच्याकडनं मला तेवढीच अपेक्षा होती मदतीची, की त्यांना मला फ्लॅट बघायला मदत करावी आणि मला थोडंसं सामान घेईपर्यंत माझ्यासोबत राहावं त्यांना, आणि परत मला म्हणजे नाही का हे करून त्यांना गेलं तरी चालतंय. मला त्याच्याकडनं पैशाची अपेक्षा नव्हती, दुसरी कशाचीच अपेक्षा नव्हती. परंतु त्या माणसाने फोन ठेवला, जसा फोन ठेवला मग मी त्याला नाही का नंतर फोन लावते. आम्ही तिथं मंदिरातच बसून राहिलो. मंदिरात बसून राहिले तुम्हाला सांगते. जशी मंदिरात बसली तर मी काहीतरी 1:30-2ला दुपारच्या मंदिरामध्ये आलेली होते, आणि तेव्हा त्याला फोन केला होता, आणि तो संध्याकाळी 9 वाजता मला तिथं भेटायला आला. विचार करा, आपले लोक किती मुसीबतमध्ये पटकन येतात, ही विचार करा तुम्ही. फक्त रात्रीच्या 9 वाजता तोपर्यंत माझे लेकरं त्या पाणी नाही, काही नाही. मी 2 बॉटल आणल्या, त्यांना काही खायला घालायचं असेल तर खायला घातलं. मी टेन्शनमध्ये रडतीये, कसं होईल आता, माझं काय होईल. आणि हा बिचारा बहु म्हणावा असा, आणि तो 9 वाजता घ्यायला आला आणि मला म्हणतो, तू नव्हतं घर सोडायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मग मी चिडलेली होती. मी त्याला बोलले की बस कर, म्हणलं हात जोडते तुला, की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला की तू मला मदत करशील, सपोर्ट करशील. हा, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, परंतु मला तुझ्याकडून पैशाची मदत नाही पाहिजे. मला कुठंतरी निवारा करून देण्यासाठी मदत पाहिजे. एवढीच मी तुला मदत मागितली, किंवा मी थोडे दिवस तुझ्याकडे राहू शकते, ह्याच्याने मी तुला मदत मागितली, बाकी काहीच नाही म्हणलं, माझी सोय होईपर्यंत. कारण मी जर आठवडाभर सुट्टी घेतली, समजा मी फ्लॅट वगैरे सगळं बघेपर्यंत, किंवा माझ्या मुलांची स्कूल बुडेल, सगळं सामान वगैरे घेईपर्यंत त्यांनी खायचं काय, ह्यासाठी मी तुझ्याकडं मदत मागितली. म्हटलं की मी तुझ्याकडे जर आठवडाभर हे केलं तर मी काम बघत फ्लॅट शोधन, माझ्या मुलांची राहायची सोय होईल, आणि माझी मुलं स्कूलला येतील, त्यांचं बुडणार नाही, सब्जेक्ट महाग राहणार नाही आठवडाभराचं. म्हणून मला तुझ्याकडून अपेक्षा होती. तर तो म्हणे नाही, मी घरी तिला सांगितलं तर बायको लागली म्हणायला की इथं आपलंच असं झालंय ना, आपलंच आपल्याला पडले, आणि ह्यांना काय असं काय तसं काय म्हणे, तर तुला माहिती आहे ना ती पागल बाई, अशी बाई तशी बाई, लागला बोलायला. मी म्हटलं हे बघ, माझ्याजवळ ते काही बोलू नको, तुझ्याच्याने होत नाही, स्पष्ट सांग म्हटलं. मी कुठंतरी माझ्या मैत्रिणीकडं किंवा कुठंतरी जाईल म्हटलं. म्हणून मी नातेवाईकांना कधी मदत मागत नाही, नातेवाईकांकडे अपेक्षा ठेवत नाही. म्हणलं कळलं का तुझ्या, आणि तू असं करशील मला अशी गॅरंटी नव्हती. मग त्याची बायको संध्याकाळी ड्युटीला जायची, नाईट शिफ्ट होती तिची, ती संध्याकाळी जायची आणि हा दिवसा जायचा. हे दोघं पण जॉब करायचे. मग ह्यानं काय केलं की तू म्हणे असं कर की तू संध्याकाळी घरी येत जा मुलं घेऊन, आणि संध्याकाळी तू रात्रभर राहायचं, म्हणजे स्वयंपाक जेवण करायचं राहायचं, आणि दिवसभर तू कुठेतरी दुसरीकडे सोय कर. आता बघा कशी माझी सोय होणार दिवसभर कुठं. तर फ्रेंड्स, मी आता पर्याय नव्हता त्या दिवशी, तर मला जाणं गरजेचं होतं, कारण मी मंदिरात राहणार कुठं, आणि लगेच मला रात्रीच्याला मी आता कुणाला फोन करणार हे करणार, म्हणून मी त्याच्यासोबत त्या दिवशी गेलोय मी. मग आम्ही तिथे गेल्याच्या नंतर परत ह्यानं स्वयंपाक वगैरे मी बनवला तिथं. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी स्वयंपाक केला बरं का, स्वयंपाक केला मुलांना वगैरे, तो आम्ही सगळे जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मग झोपलो आम्ही. झोपल्याच्या नंतर सकाळी उठले वगैरे, उठल्याच्या नंतर मग तिनं आली की बघितलं की तोंड फुगवलं, असं बडबड करायला लागली त्याची बायको बरं का. लक्षात आलं माझ्या. मग काय केलं, मी बाहेर पडले, चहा वगैरे घेतली, ब्रश केला, आणि तिथून बाहेर पडले. मुलांना स्कूलला सोडलं आणि मी मंदिरात थांबले. त्या मंदिरामध्येच थांबलेली होते. मग मंदिरामध्ये बसलेली होते. तुम्हाला सांगते, मला दुसऱ्यानी मदत केली. मंदिरामध्ये मी 4 दिवस मंदिरामध्ये काढले. दिवसभर मंदिरामध्ये थांबायचं, संध्याकाळी तिथं झोपायला आसरा घ्यायला जायचं. त्याच्या बायकोला चोरून. का? एवढी पण हिंमत नाही की माझी बहीण 4 दिवस आलेली आहे, तर तू बाई ॲडजस्ट करून घे, 4 दिवसात मी तिची कुठंतरी सोय करून देतो. एवढं म्हणूच शकत नव्हता का बायकोला, तुम्ही सांगा. त्यानं असं आम्हाला परिस्थिती केली. दिवसभर मी मंदिरामध्ये मुलांना घेऊन थांबायचे, 4 दिवस मी मंदिरामध्ये थांबले, आणि रात्रीच्याला फक्त त्याच्या इथं झोपायला जायचे सेफ्टीसाठी.
मंदिरामध्ये एक व्यक्ती आला आणि त्यांनी म्हणजे आता रोज बघितलं आम्हाला लगातार 2-3 दिवस. मग त्यांनी मला विचारले की का रे बाळा, वयस्कर होते, का रे बाळा तू मुलं घेऊन इथं बसती, काय प्रॉब्लेम आहे का किंवा काय, असं त्यांनी मला विचारल्याच्या नंतर मी सांगितलं नाहीच म्हटलं, मला काही नाही आहे, मी अशीच येऊन बसते. ते म्हणे वाटत नाही तू अशीच येऊन बसणारी नाही का. मग मी त्यांना म्हटलं काका इथं जवळ कुठे मला फ्लॅट भेटेल का, रेंटनी पाहिजे म्हटलं. तर मग ते म्हणे खरोखर पाहिजे का तुला, तर म्हणलं हो. ते म्हणे ठीक आहे, माझा स्वतःचाच फ्लॅट आहे म्हटले, आम्ही राहतो आमच्या खालच्याच मजल्यावरती माझा एक दुसरा फ्लॅट आहे आणि तिथे राहत आहेत, परंतु ते मुलं सध्या नाही आहेत आणि आम्ही मुलं ठेवलेले आहेत, तर मी मुलांना काढतो, तू चल बरं का. म्हणलं नाही, ती लोक आहेत तर मी येणार नाही. तर ते म्हणे अगं नाही, इथे मुलं आहेत आणि त्या मुलांना मला काढायचंच आहे आणि त्यांचा 1च महिना आहे, तर आता तू इथं कुठं ही करत बसणार आहे. मग मी त्यांना परत सांगितलं बरं का, 4था दिवस होता, मी त्यांना सांगितलं काका मी दिवसभर इथं थांबते आणि माझा आत्तेभाऊ आहे त्याच्या इथं संध्याकाळी झोपायला जाते म्हटलं, कारण त्याची बायको भांडण करते आणि मी घर सोडून आलेली. तो शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी मला चल बेटा म्हणून त्यांच्या खूप आग्रह करून हात जोडायची वेळ आली त्या माणसाची. बघा, म्हणजे देवानी माझ्यासाठी तो माणूस पाठवला, हात जोडायची वेळ आली. मी त्यांच्यासोबत गेले, मुलं वगैरे घेतले, त्याला फक्त फोन करून सांगितले की मी माझी सोय केली आहे, तू टेन्शन नको घेऊ, तू तुझं राहा म्हणून माझ्या भावाला सांगितलं मी. मग मी ह्यांच्यासोबत गेल्याच्या नंतर त्या काकांच्या घरी एक त्यांची मुलगी, त्यांची बायको, त्यांची आई, अशी फॅमिली होती. त्यांना बघून मला बरं वाटलं की मी कमीत कमी चांगल्या लोकांमध्ये आले. मग त्यांनी मला म्हणले तुला तसं वाटतंय ना खालची रूम नकोही करायला, त्या मुलांचं महिना भरेपर्यंत तू माझ्या इथं राहा, ही बघ तुझ्यासारखीच आहे का नाही माझी मुलगी, तर आता तू माझी दुसरी मुलगी बरं का, असं म्हटले ती. आणि तू इथं राहायचं, तुझ्या मुलांना सुद्धा न्यायचं आणायचं सुद्धा आपल्याकडून सगळं काम केलं जाईल, तुला मदत केली जाईल. मी त्यांना सांगितलं मी जॉब वगैरे करते, मला 4 दिवसापासून जॉबला नाहीये, तर मी जॉबला जाऊ शकते का, तुम्ही माझ्या लेकरांना लक्ष द्याल का, असं. तर ते लगेच म्हणले बिनधास्त जा. तुम्हाला सांगते ते 4 दिवस मी मंदिरामध्ये काढले, दिवसभर थांबून माझ्या मुलांना घेऊन, बाहेरचं पाणी बॉटल, बाहेरचं मुलांना जेवण. संध्याकाळी फक्त आम्ही डोळे झाकले आणि सकाळी उघडण्यासाठी सुरक्षित ठिकाणी उघडावेत आणि सुरक्षित ठिकाणी झाकावेत यासाठी माझ्या भावाचा आधार घेतला मी, जो फुटफुट उड्या मारून म्हणायचा की मी तुझ्यासाठी आहे, कधीही आवाज दिला आणि तो माझ्या वेळेला उभा राहिला नाही. 4थ्या दिवशी मी त्या काकांच्या घरी रात्री झोपले, चैनची झोप आली, असं सुकूनची झोप आली, असं वाटलं की माझ्या लोकांमध्ये आहे. सकाळी उठले, मी उठण्याच्या पहिलेच त्या मावशी उठून त्यांनी माझा डब्बा वगैरे बनवला, आंघोळ केली. आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर मग मुलांना मी आंघोळ वगैरे घातली, त्यांचा डब्बा भरून त्यांना स्कूलला सोडायचं. त्यांना स्कूलला सोडलं आणि त्या काकांना म्हणलं की मी स्कूलला सोडते आणि मी गाडीनेच जाणार आहे, फक्त तुम्ही आणा म्हटलं तिथून. तर मी तिथं गेल्याच्या नंतर त्या काकांचा फोटो वगैरे, काकांची ओळख करून दिली गेटवरती की माझ्या मुलांना हे काका घ्यायला येतील. किती दिवस, आणि मी माझ्या कंपनीला सुद्धा ॲड्रेस मी तिथला देऊ शकत नव्हते की मला गाडी घ्यायला येईल, कारण की माझं तिथं राहणं फिक्स नव्हतं अजून ठरलेलं, बरोबर की नाही. म्हणून मला गाडीनेच यावं लागलं. मग मी कसं तरी महिना तिथं काढला. असं करत करत महिना काढला. त्या लोकांच्या तोंडावरती जरा सुद्धा दुःख नव्हतं की मी त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा खर्च होतोय. 1 महिना मी राहिले ना, 1 महिना राहिल्याच्या नंतर माझी पगार जशी झाली तसं मी तिथं 1 महिन्याचा किराणा भरला आणि माझ्या मुलाला दूध प्यायची सवय होती. मी 1 लिटर दूध जास्तीचं लावलं होतं ना, तर त्या दुधाचे पण पैसे मी दिले, किराणा भरला. आणि माझ्याकडून कुठंतरी ह्यांनी मला मदत केली, देवाच्या रूपात आलेले आहेत म्हणून मी त्या मावशींना साडी, काकांना कपडे घेतले आणि त्या मुलीला पण साडी वगैरे घेतली आणि मी ते सगळं केलं. मग ते 1 महिना झाल्याच्या नंतर काकाने त्या मुलांना काढलं. मला ती रूम दाखवली आधी. म्हणले ठीक आहे का, म्हटलं मी आडले, मला निवारा पाहिजे, माझी माणसं वरी राहते तर मी खाली राहते, मी कशाला, झोपडी जरी असली तरी माझ्यासाठी ती मिळेलच आहे. आणि तो दिवस तुम्हाला सांगते, ते मुलांना त्यांनी काढले आणि ती रूम वगैरे सगळी क्लीन केली. ते काका रोज
माझ्यासोबत कुठं ना कुठे यायचे सामान आणायला, महाग ते सामान घेऊन बसायचे आणि मी गाडी चालवायचे. इतकं छान वाटायचं मला ते. आणि मी तिथं त्यांच्या इथं ते जोपर्यंत त्यांना एक दुसरा मुलगा होता, पण तो बायकोला घेऊन दुसऱ्या गावी गेलेला होता राहण्यासाठी. आणि तो आल्याच्या नंतर त्यांना त्या रूमची गरज होती, खालच्या फ्लॅटची गरज होती. मग तो म्हणे, ते तरी पण ते म्हटले की तू दुसरीकडे भाड्याने घे, असं कर, तिला नाही काढायचं, ती माझी लेकच आहे आणि आम्हाला भाडं वगैरे देते वेळेवरती, काही अडचण आहे असं तसं. तर तो म्हणे नाही, मला इथे येऊन राहायचं, त्यांचा मुलगा. मग माझ्यामुळं त्यांच्यात भांडण नको म्हणून मी डायरेक्टली म्हटलं, काका मी कुठे जरी राहिले तर तुम्हाला भेटायला नक्कीच येणार. तुम्ही दुसरी मुलगी म्हणलात ना, तर मी तुमची दुसरी मुलगीच आहे. म्हणून मी त्यांच्यात वाद नको म्हणून ते घर मी सोडलं. नाहीतर मी आज बी त्याच लोकांपाशी असते. आणि त्या लोकांचा मला इतका सपोर्ट होता की मी माझी मुलं सोडून गेले तरी सुद्धा माझं वापस येईपर्यंत जीव धगधग नाही व्हायचा. का तर ते माझे आईवडिलासारखे होते आणि आईवडिलासारखं त्यांनी माझ्या लेकरांना सांभाळलं. आणि मला त्यांचा खूप सपोर्ट होता, आधार होता. परंतु काही कारणाने मला ते सोडावं लागलं. तर मी मंदिराचा सुद्धा असा आधार घेतलेला आहे आणि मी पण मंदिरामध्ये दिवस राहिलेले आहे. पण रात्रीची मी हिंमत केली नाही आणि रात्रीसाठी मी निवाराच शोधायचे आणि जवळच्या लोकांचा शोधायचे. तर अशा पण परिस्थितीमधून मी गेलेली आहे, माझी मुलं गेलेली आहेत आणि सगळे या परिस्थितीमधून जाऊन ना दिवस चांगले आलेले आहेत, खरोखर दिवस चांगले आलेले आहेत. पण काही अशी दुःख येतात, एखाद्याचं नशीबच असते की सतत दुःख येत राहतं. परंतु मी कधीही दुःखापासून पळत नाही आणि पळणार पण नाही. परंतु मला ज्या लोकांनी मदत केली ना, त्या लोकांना आजपर्यंत मी विसरत नाही. मी प्रत्येक सोमवारी तुम्हाला दाखवते ना की मी कुठल्या मंदिराला जाते. मी भोलेनाथला जाते ना, त्याच साईडला ते काका राहतात आणि मी प्रत्येक सोमवारी तिथं जाण्याचं रिझन आहे, मी आठवड्याला त्या फॅमिलीला जाऊन भेटते. मी फक्त तुम्हाला इथं शेअर करू शकत नाही, त्यांना दाखवू शकत नाही, कारण की ते लोक नाही बाबा त्यांना आवडत किंवा त्या लोकांना नाही हे करायचे म्हणून. नाहीतर ना मी प्रत्येक आठवड्यात त्यांना भेटायला जाते. जाऊन मी अर्धा तास त्यांना पहिलं भेटते, नंतर देवाला जाते, दर्शन वगैरे घेऊन तिथून येते. आणि ती माझ्या आता मी जिथं राहते ना तिथून ते 60 ते 70 किलोमीटर लांब राहतात. तरी पण मी प्रत्येक सोमवार मी हा टायमिंग त्यांच्यासाठी काढलेला असतो. सोमवारी मी जॉबला जाते, जॉबहून आल्याच्या नंतर डायरेक्ट मी त्यांच्याकडे उतरते. तर विचार करा की मला ज्यांनी मी मदत केली त्यांना मी हमेशा मरेपर्यंत विसरणार नाही, लक्षातच ठेवणार. जसं की तो गेलेला मित्र, जसे की हे काकांनी केलेली मदत, त्यांच्या फॅमिलीनी केलेला सपोर्ट ही, आणि माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील, माझ्या ऑफिस स्टॉप असेल, माझे जे बी मला कुणीच ही केले ना, आणि मला न मदत मागता ज्यांनी केली ना, मी त्यांचीच मदत घेतलेली ही पण सांगते. फक्त पहिला आणि शेवटचा व्यक्ती असेल की ज्याला मी मदत मागितली होती, तो पण माझा भाऊ होता म्हणून मी त्याला मदत मागितली होती. परंतु आणि तो म्हणायचा म्हणून मागितली होती, परंतु वेळेने त्याचा चेहरा दाखवून दिला. आतापर्यंत मी त्याच्या कसल्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही, का मी त्याच्यानंतर त्याचा नंबर सुद्धा ब्लॉक केलेले आहे. तर ते अजून पण मी त्याचा नंबर काढलेला नाहीये आणि मी त्याच्याशी बोलत नाही बोलत. आम्ही इथंच राहतो पण बोलत नाही. त्याचं रिझन फक्त आणि फक्त की त्यानं मला ज्या वेळेला गरज होती त्या वेळेला त्यानं मला मदत नाही केली. आणि ज्यांनी मदत केली ना, आज बी ती माणसं माझ्या इथं आहेत हृदयात. का माहितीये का की चला, चांगल्याला कधी ना कधी कुणी ना कुणी भेटत असतं मदतीसाठी. म्हणून मी आजकाल कुणाला बी जेवढी बी जमल तेवढी मदत करते ना, ती कुठल्याही पद्धतीची मदत असू द्या. त्याचं एकमेव रिझन आहे, कारण की मला बी कुणीतरी मदत केलेली आहे, मी बी कुणाच्या तरी मदतीनंच गेलेली होते, मला बी कुणीतरी सपोर्ट केला होता, मला बी कुणीतरी समजून घेतलं होतं. म्हणून मी आज करण्याचा प्रयत्न करते की त्या परिस्थितीमधून कसं आहे, कुठल्याही परिस्थितीमधला कुठलाही व्यक्ती असू द्या, मी मदतीसाठी हे करते ना, त्याच्या मागचं एकमेव रिझन आहे. कारण की आपल्याला पण कुणीतरी भविष्यात
अजून अडचणी आल्या तर कुणी ना कुणी आपल्याला पण मदत करेल, आपल्यासाठी उभा राहील, ह्याच अपेक्षाने मी करत असते. आणि अपेक्षा म्हणजे मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नसते, परंतु आपल्याला कोणीतरी कसं त्या दुःखातनं काढण्याचा प्रयत्न केला, वाट दाखवली, तसंच आपण पण कुणासाठी करू शकलो तर खूप लाख मोलाची गोष्ट आहे ती, बरोबर की नाही. तर चला, आता तुमचे प्रश्न संपले असतील. आता हो तरी विचारू नका की काय जॉब करते, कुठं राहते, कितीच पेमेंट आहे, एवढ्या पेमेंटवर कसं होऊ शकतं. तर एका पेमेंटवर काही होऊ शकत नाही. मी डबल जॉब केलेलं आहे आणि मी आत्ता सुद्धा प्रयत्न करत आहे. मला जर हवी तशी जॉब आणि टायमिंग ॲडजस्ट झाला तर मी परत पार्ट टाइम जॉब नक्कीच जॉईन करणार आणि हे करणारच आहे. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी. बाय बाय.